पुढची बातमी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिली। राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल, पण उद्धव ठाकरे तो चेहरा आहेत असं मी म्हणत नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे आता नव्या चर्चा रंगल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत अनेक भेटीगाठी झाल्या। काल महाविकास आघाडीची बैठक सुद्धा पार पडली। दरम्यान कालच्या बैठकीनंतरची राऊतांनी आज घेतलेली भूमिका काहीशी वेगळी असल्यामुळे आता चर्चा रंगल्या आहेत। यावरतीच आता प्रवीण दरेकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असतील मी असं म्हणालो असं मानावं। मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं, तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्याने कोणतीही पर्वा न करता आवाज उठवत राहिले आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले। मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो, त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला। आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना। त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत। कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल। याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल। दरम्यान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधला। ऐकूयात। बाजारात नाही तुरी आणि नवरा नवरीला मारी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे। तशीच अवस्था महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाची झाली आहे। यांना बहुमताचा पत्ता नाही। प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे माहीत नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरनं भांडतायत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे, कारण जनता महायुतीच्या बरोबर आहे। दरम्यान ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपने केलेल्या टीकेवरून आता राजकारण पेटलंय आणि राऊतांनी केलेल्या टीकेचा प्रवीण दरेकरांनी सुद्धा समाचार घेतलाय। पाहूयात। भाजप नेते यांची अवकात काय? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून। दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली आमच्या बापाची आहे। आम्ही सत्ताधारी झुकतात, मुख्यमंत्र्याला कणा पाहिजे असं म्हणतो। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत। उद्धव ठाकरेंना सहकुटुंब आम्ही आमंत्रण दिलं होतं, आपण या। तिथे आले, इथे आले तर आम्ही सगळ्यांना भेटलो। भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्या चर्चा बऱ्याच ठिकाणी या अराजकीय होत्या। संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं। त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल। त्याच्यावर बाप काढणं, अवकात काढणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने, परंपरेला शोभणार नाही। परंतु संजय राऊत आता भरकटलेला आहे। बेताल बोलणं, कुत्सितपणानं बोलणं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतचा स्थायीभाव झालाय। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरल्याचा अंदाज आहे। चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये विद्यमान आमदारांच्या 156 जागा आहेत, त्या तशाच राहू शकतात, पण त्यातही परस्परांच्या सहमतीने जागांची अदलाबदल होऊ शकते अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 88 जागांचं वाटप होणार असून त्यातही 2019ला जो पक्ष त्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावरती होता त्याचा दावा अधिक मजबूत असू शकतो। दरम्यान जागा वाटपासाठी 2019चं राजकीय गणित गृहीत धरलं जाण्याचा अंदाज आहे। तर लोकसभेत सर्वाधिक खासदार जिंकल्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेस आता फ्रंट फूटवरती खेळणार आहे। कोल्हापूर